मध्ये 5 षटक कंप्लीट टाकायचे आहेत. पाहूया समोर देखील तितकाच अनुभव आणि गोलंदाजीमध्ये देखील तितकाच अनुभव. पाहूया या षटकामध्ये फलंदाज चांगली सुरुवात करते की गोलंदाज. पहिला चेंडू पॉवर प्लेचं राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उडवला आहे, हवेमध्ये आहे, प्रयत्न केला जात आहे, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्याचं कारण 2 धावा कंप्लीट आणि आराम के साथ 3 धावा तकदीर माली कंप्लीट करतोय. काय म्हणणार अजय, ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता. थोडीशी नशिबाची साथ मिळाली या ठिकाणी फलंदाज तकदीर माळी यांना. मिसटाईम फटका होता मात्र फिल्डर पूर्णपणे पोहोचू शकला नाही. मला वाटतं त्याने थोडंसं लेट रिअलाइज केलं. अगोदरच धावायला सुरुवात केली असती तर कदाचित एक आउटस्टँडिंग कॅच पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र आता या जरतरच्या गोष्टी आहेत. 3 धावांनी खातं उघडण्यात आलेलं आहे तकदीर माळी आणि एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघाचं. पुन्हा एकदा मोतीराम, पुन्हा एकदा उडवलाय मात्र हवेमध्ये मेल का विकेट. यस, पहिला विकेट प्राप्त करताना मोतीराम. हा पहिल्या चेंडूवर देखील झेल उडालाच होता मात्र तो अवघड झेल होता. फिल्डर पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर गोलंदाज निराश झालेले नाहीत कारण त्यांनी अशा प्रकारच्या सिच्युएशन बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत. मोतीराम खूप अनुभवी गोलंदाज आहेत. निराश झाले नाही आणि त्यानंतर लगेच एक आणखी चांगला बॉल टाकला. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, थोडासा चुकीचा फटका पाहायला मिळाला. वरची कडा लागली होती बॅटची. यशपाल माळी यांनी या बिग मॅचमध्ये पूर्णपणे निराश केलंय. 0वर बाद झालेत यशपाल माळी. इट्स 3 for 1. यस, अगदी बरोबर. पहिल्या चेंडूत 3 धावा कंप्लीट केल्या होत्या तकदीर माली याने. मात्र इथे यशपाल माली डगआउटमध्ये परतलाय. म्हणजे मोठा झटका माणकोली संघाला यशपाल माली याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये आलाय, सौरभ येतोय, युवा खेळाडू आहे. पाहूया एक अनुभव क्रिकेटच्या समोर कोणत्या प्रकारे आपला अनुभव येतोय या फलंदाजा सौरभ. नो स्ट्राईकला असेल मात्र स्ट्राईकला तकदीर माली. या षटकातील पुढचं चेंडू मोतीराम राईट आर्म ओव्हर द विकेट. या 20 कार्पेटच्या सायनी चेंडू तर मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव कंप्लीट होत आहे. ऋषी भुईर चेंडूला आडवते तोपर्यंत धाव कंप्लीट केली आहे. एक धाव कंप्लीट होत आहे. या स्टार खेळाडूंना बघण्यासाठी युट्यूबवर धडपड सुरू आहे अजय. ज्या प्रकारे हा मॅच प्रेक्षक आमचे पाहत आहेत. दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांतील खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आतुरलेले आहेत, उत्सुक आहेत आणि आता सामन्याला सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात केली आहे मोतीराम यांनी. मोतीराम पुन्हा एकदा सोडून दिलाय. बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर गेलाय चेंडू. पंचांकडून वाईटचा इशारा होतो. एक्स्ट्राची मदत होईल ती म्हणजेच एकविरा माणकुली संघाला. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 5 धावा. एक गडी बाद झालाय तो म्हणजे यशपाल माळी. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा सुरू आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉट फाईन लेग. आपण पाहतोय ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक ऋषी आहे. षटकातील पुढचे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मोतीराम. या 20 खेळून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे ऋषी भुईर. ऑन साइड जी एरिया आहे अजय ती पूर्ण ऋषी भुईर याच्या हातामध्ये आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. आता एकच धाव मिळेल या चेंडूवर. स्ट्राईकवर यावेळेस आपण पाहतोय तकदीर माली. खूप छान गोलंदाजी आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये विशेष बाब आपल्याला पाहायला मिळते की चेंडूच्या लेंथमध्ये बदल केला जातोय. कधी गुड लेंथवर कधी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि चेंडूची दिशा देखील थोडीफार बदलण्यात येते. यस, पुन्हा एकदा चारखानी चित केला इथं, बीट केलं पूर्णपणे मी असं म्हणेल. कारण की हा चेंडू बॅटवर आलेला नाहीये. निर्धार चेंडूची समाप्ती होत आहे. अनुभव गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. गुड लाईन्स कधी कधी टप्पा आपण बघतोय थोडंसं लांब, कधी कधी यॉर्करचा प्रयत्न देखील सुरू आहे. गोलंदाज बॉलिंग ऍक्शन मध्ये देखील थोडाफार बदल करतायत. मागचा बॉल जणू काही लोअर ट्रॅजेक्टरीचा बॉल होता, असाच बॉल पाहायला मिळाला. मात्र यावेळेस बरोबर उडवला आहे. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर निघणारा षटकार तकदीर याच्या बॅट मधून. व्हाट अ शॉट. भरपूर वर्षांचा अनुभव गोलंदाजाकडे देखील आहे आणि फलंदाजाकडे देखील. लेग कटर बॉल होता, थोडासा वेट केला, थोडासा बॉल थांबून आला होता आणि थांबूनच फटका खेळलेत. जबरदस्त शॉट आडव्या बॅटचा प्रहार केलाय तकदीर माळी यांनी. षटकार या मॅच मधील पहिला षटकार तकदीर माळी यांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. पहिलं षटक कंप्लीट झालंय. यस, अगदी बरोबर. दोन्ही एंड वरून खेळवायचंय. पंच यस, पंचांना देखील माहिती आहे क्षेत्ररक्षण लावला जात आहे. मोतीराम याच्या षटकामध्ये अजय आपण बघितलं 12 धावा खर्च केल्या होत्या आणि तकदीर माली याने
10 धावा आतापर्यंत काढल्या आपल्या बॅटने. एक चांगली सुरुवात करून दिली आहे मानकोली संघाला. जरी विकेट गेले मात्र तकदीर असा एक फलंदाज आहे आपण नेहमी खेळताना बघतो. BC फोरच्या फॉर्मॅटमध्ये देखील तकदीर याची फलंदाजी आपण नेहमी बघितले आहे. अर्धशतक 2 आहेत त्याच्या नावावर भिवंडीमध्ये, ते देखील ओपन क्रिकेट भिवंडीमध्ये. जीत भोईर येते गोलंदाजीसाठी. पाहूया आता मात्र एक चांगल्या गोलंदाज अगेन्स्ट कोणत्या प्रकारची युवा टॅलेंट फलंदाज सौरभ समाचार घेतोय गोलंदाजाचा. पहा संदेश, भिवंडीमध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता, डोंबिवली परिसरातील टीम्स असतील किंवा कल्याण परिसरातील भिवंडीच्या बाहेरील टीम्स ज्या येतात त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असतं कॉन्क्रीट विकेट. कारण भिवंडीच्या बाहेर जास्तीत जास्त मातीच्या विकेट्स असतात, परंतु भिवंडी परिसरामध्ये जास्तीत जास्त कॉन्क्रीट विकेट्स पाहायला मिळत असतात. यानंतर होणारा सामना जय हनुमान पोगाव विरुद्ध आई देवी वडुनवगर. सोडून दिलाय, बघितलं आपण ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय. शकील कुडी सराकडून वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्राची मदत होते. धाव संख्या 13 धावते धावफलकावर. नेक्स्ट मॅच देखील खूप चांगला पाहायला मिळेल, चॅम्पियन्स वर्सेस चॅम्पियन्स. कारण की मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ जय हनुमान पोगाव आणि अगेन्स्ट वडुनवगर आपण पाहणार आहोत. आईदेवी वडुनवगर. यावेळीस अतिशय सुरेख चेंडू, मात्र इथं चुकीचा शतरक्षण चेंडू, सीमा पार जातो 4 धावांसाठी. चौकार 22चा इशारा देतो पंच शकील कुडी सरांकडून. खूपच मोठी चूक त्या ठिकाणी मिडॉनच्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. चेंडू अप्रतिम होता, मात्र रुपेश भोईरकडून चूक झाली आहे. विकेट किपरने देखील चांगला प्रयत्न केला होता, परंतु बॅकअप चांगलं मिळालं नाही. आणि अशा चुका अपेक्षित नसतात वाकळण टीमकडून. या मॅच मध्ये चुकीला माफी नाहीये. मी इतकंच म्हणेल अजय, ज्या प्रकारचा आपण हा सामना पाहतोय. धावा झाल्या 17 धावा धावफलकावर. ओव्हर थ्रोच्या या 4 धावा मिळाल्यात. मी म्हणेल थोडंसं निराश होतं जीत भोईर. मात्र ही चूक सुधारावी लागेल वाकलन संघाला, कारण की आपण एक मोठा मॅच खेळताय. यावेळी खेळून काढल्या चेंडूला हवेमध्ये, शतरक्षक आहे तिथे आणि दुसरा विकेट प्राप्त करताना गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे जीत भोईर. ऋषी भोईर याच्या हातमध्ये ही कॅच पाहायला मिळत आहे. कमांड डीजे. अतिशय महत्त्वाची ही विकेट प्राप्त केली जाते. उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर जाऊन खूप जास्त ॲक्रॉस जाऊन स्वीप शॉटचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रॉपर एलिव्हेशन फटक्यामध्ये नव्हतं आणि चुकीच्या जागेवर फटका गेला. ज्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर होता त्याच ठिकाणी फटका गेला आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगला झेल ऋषी भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर पहिलं यश मिळतंय गोलंदाज जीत भोईर यांना. जीत भोईर यांच्या नावावर देखील अनेक बाईक्स आहेत. भरपूर स्पर्धांचे त्यांनी मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे केतन मात्रे देखील त्याच श्रेणीतील खेळाडू आहेत. जबरदस्त संघ आहे वाकळण संघ. परंतु दुसरीकडे आपण भिवंडी ग्रामीणचा जबरदस्त संघ पाहतोय, तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स माणकोली. धावसंख्या तर चांगली पाहायला मिळते, परंतु 2 महत्त्वाचे मोहरे गारद झालेत. यशपाल माळे आणि सौरभ बाद झालेत. धावसंख्या 17. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आतिश येतोय. संघाचा कर्णधार कॅप्टन नॉक खेळावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टी थांबावं लागेल, कारण की तकदीर याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. त्याला संधी जास्तीत जास्त द्यावं लागेल अतिशयाला देखील. षटकातील पुढचा चेंडू जीत भोईर. पुन्हा एकदा ऑन साईडला वारंवार बॅट फिरत आहे फलंदाजीची. मी म्हणेल हा ऑफ साईडचं देखील क्षेत्र चांगला होता. इकडे देखील खेळण्याचा प्रयत्न करावा पाहिजे फलंदाजाने. नाही, परंतु आपण सकाळपासूनच पाहतो जेव्हा जेव्हा नेवाली एंडकडून अर्थात मैदानाच्या उत्तर टोकाकडून गोलंदाजी होते तेव्हा तेव्हा ऑन साईडला उजव्या हाताचे फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतायत, कारण तिकडे हवा आहे. यावेळी उडवला आहे हिनफिल्डच्या वरतून. खाली क्षेत्र आहे, खूप क्षेत्र दूर आहे आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. थँक्यू डी. क्लास पाहायला मिळाला. अगोदरच चर्चा केली होती मागच्या चेंडूवर. इथे 4 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं बॅटवर येत नाहीये. आणि अजय आपण सांगितलं होतं की नेवाली एंड करून ज्यावेळेस गोलंदाजी होते त्यावेळेस ऑन साईडलाच बॅट जास्त फिरतंय. याच्या अगोदर ऑफ साईडला बॅट फिरवली, 4 धावा मिळाल्या होत्या.
आणि तो चेंडू देखील थोडासा कमजोर होता, वेट मिळाली होती, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करतायत गोलंदाज. ये पहा पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळून काढलाय, मात्र वन बॉम्ब सीमा पार, 4 धावा. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी कुठेतरी चूक. कुंती बाई हा चषक आईला, कुंती बाई हा चषक आईला, कुंती बाई हा चषक आईला, कुंती बाई हा चषक आईला. थँक्यू. 25 धावा धावपलकावर लागल्यात आणि पॉवर प्लेचे षटक कंप्लीट. एक जोरदार सुरुवात पाहायला मिळते एकविरा मानकुली संघाचे अजय, ज्या प्रकारे 25 धावा जमा झाल्यात मानकुली संघाच्या. निश्चितच एक चांगला स्कोर आहे. मला असं वाटतं की 55 ते 60 धावा जरूर एक जबरदस्त स्कोर आहे. आणि जर 60+ धावसंख्या झाली तर मात्र थोडंसं प्रेशर, मानसिक दडपण फलंदाजांवर येऊ शकतं धावांचा पाठलाग करत असताना वाकलन टीमच्या. परंतु त्या ठिकाणी संघ पोहोचेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. सुरुवात चांगलीच झालेली आहे, दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 25 धावा धावफलकावर मानकोली संघाच्या आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये. शुभेच्छा येतात दीपक पाटील आणि त्याचबरोबर मानस पाटील नाशिकवरून शुभेच्छा देतात या स्पर्धेला. आणि दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक सांगितलेला आहे. लेजंड क्रिकेटर गावदी वडगड संघाचे दीपक पाटील आणि मानस पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, केतन म्हात्रे येतो गोलंदाजीसाठी. अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर. प्रदेश पाटील देखील सारंगावरून मॅचचा आनंद घेतात. एकविरा मानकुली संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या, आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे राजा दिवेकर सांगितले की 25 धावा झाल्या तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे मानकुली संघानं. केतन म्हात्रे पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू इनफिल्डच्या वरतून शत्रच्या डोक्यावरून चेंडू सीमेच्या बाहेर फरवते. 4 धावांसाठी चौकार. बॅकवर्ड पॉइंटला स्वतः संघनायक होते जितेश भोईर. थोडंसं जम्पचं मला असं वाटतं की टायमिंग त्यांचं चुकलंय. क्या बात आहे, क्लास पाहायला मिळतं फलंदाच्या माध्यमातून. आतिश कॅप्टन, आपण बघितला हा क्षेत्ररक्षणाचा विचार केला कॅप्टनच होता आणि फलंदाजीला देखील आपण बघतो स्ट्रायकर कॅप्टन, म्हणजे कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनला चॅलेंज केलं होतं या चेंडू रोखण्यासाठी. मात्र इथं सरशी ठरतो एकविरा मानकुली संघाचा कॅप्टन आतिश याचे. आतिश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होत आहे. केतन मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अपील केली जाते जोरदार. पंच दाखवतात की ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. एक चांगला निर्णय मिळवली पंचांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू वापसी करतोय. चांगला गोलंदाज तोच असतो, एका खराब चेंडू नंतर एक चांगला चेंडू टाकतो. आणि पहा ग्रामीण क्रिकेटची हे एक वेगळी मजा आहे. केतन म्हात्रे अष्टपैलूच्या भूमिकेत आहेत, अष्टपैलू क्रिकेटर्स ग्रामीण टीममध्ये. मात्र जेव्हा व्यावसायिक क्रिकेट खेळतात तेव्हा एक स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून ते खेळत असतात. यावेळेस आपण पाहतो खेळून काढला चेंडू एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक खूप लेट पोहोचतोय. मात्र इथे धावा कंप्लीट केल्या तर 2. तिसरं धाव घेण्यात देखील प्रयत्न सुरू आहे. अजून येणाऱ्या फलंदाजाचा जर विचार केला दीपेश माळी याचं बाकी आहे आणि तिसऱ्या षटकाचाच खेळ सुरू आहे अजय. आणि धावा झाल्या धावपलका, एक चांगली धावसंख्या 31 धावा झाल्या धावपलकावर. निश्चितच. आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये वैभव सारखा एक युवा फलंदाज देखील यायचा बाकी आहे, जो देखील चांगले मोठमोठे शॉट्स खेळू शकतो आणि अतिशय वेगानं धावा जोडू शकतो. सध्या 31 धावा धावफलकावर आहेत. आतिशकडे स्ट्राईक. केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कॅप्टन आतिशाने उडवला आहे ऑन साईडला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार. व्हॉट अ शॉट. बघा खेळाडू सारे क्रिकेटचा महोत्सव आयला. कुंती बाई हा चषक आयला, कुंती बाई हा चषक आयला. थँक्यू डीजे. एक व्हेरिएशन बॉल टाकण्याचा प्रयत्न होता केतन म्हात्रे यांचा. ऑफ कटर होता, मात्र चेंडूची लांबी थोडी कमी होती. आखो टप्प्याचा थोडासा बॉल होता. वेट केला, वाट पाहिली चेंडूची आणि त्यानंतर वाट लावले. जबरदस्त शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. षटकार येतोय कॅप्टन आतिश माळी यांच्या बॅटमधून. आज आतिशयाचा मूड बघितला तर कडक मूड वाटतोय, कारण की चौकार आणि षटकार कॅप्टन याच्या बॅटमधून येतोय. म्हणजे बॅटवर चेंडू व्यवस्थितरित्या येत आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 37 धावा, 37. केतन म्हात्रे पुन्हा एकदा यावेळी राऊंड द विकेट जात आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. मी अगोदर देखील सांगितलं चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट. आता इथे 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. या 2 चेंडूवर एक चेंडूवर काय होईल अजय, कारण की 2 धावा मध्ये गेलेल्या आहेत. 5 चेंडू झाले टोटल. एकूणच सध्या तरी आपण पाहतो की प्रोडक्टिव्ह षटक राहिलंय मानकोली टीमसाठी. 12 धावा आलेल्या आहेत 5 बॉल्सवर. मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय केतन म्हात्रे यांचा. केतन
पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने येते मिडल लॉंगॉनवर चेंडू येते शतरक्षक तिथे चुकी करतोय कारण की चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. जमलन बघा खेळाडू सारे क्रिकेटचा महोत्सव व्हायला. कुठेतरी खूप मोठ्या चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. याआधी देखील ओव्हरथ्रोचा चौकार आपण पाहिला होता आणि आता लॉंग ऑनला पहा लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला होता ऑन ड्राईव्ह आणि हा चेंडू अडवण्यासारखा होता. हाताला लागलाय, हाताला जर तुमच्या बॉल लागलाय तर तुम्ही चेंडू अडवायलाच पाहिजे, परंतु लॉंग ऑनला चूक झाली. चेंडू फिल्डरला सरती शेवटी बीट करून हाताला स्पर्श करून बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय आणि महागडं षटक केतन म्हात्रे यांचं समाप्त झालंय. तब्बल 16 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या केतन यांनी. 3 षटकांची समाप्ती. माणकोली संघ सुस्थितीत दिसतोय. धावसंख्या 2 बाद 41. जसं जसं धावसंख्या वाढत चालल्या आहे तसं तसं परिलोन संघाचे जे पॅकर्स आहेत त्यांचं देखील टेन्शन वाढताना आपण पाहतोय व्यासपीठावर. गणेश पाटील त्याचबरोबर अजय कृष्णा याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि राकेश याने आपण पाहतोय हा संघ आणलेला आहे परिलोन वाकलन संघ. भावेश देखील थोडंसं चिंतित दिसतोय आणि सुरू धावसंख्या 41 41 रन 2 विकेट के नुकसान पर. सुरू हा देखील थोडासा टेन्शन मध्ये व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. सुरू मात्र या ठिकाणी धावांचा पाऊस सुरू झालेला आहे. प्रतिम फटकेबाजी आतिश आणि तकदीर यांची पाहायला मिळते. तकदीर यांच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आलाय, तर आतिश यांच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून देखील आलाय. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. आतिश माळी 16 धावांवर, तकदीर माळी खेळतायत 18 धावांवर. नवीन षटक घेऊन गोलंदाज उमेश भोईर सज्ज होत आहेत. ऑफ साईडला आपण पाहतो की 5 फिल्डर्स आहेत. 3 सर्कलच्या आतमध्ये 2 सीमा रेषेवर. ऑन साईडला 4 खेळाडू. उमेशाच्या पहिल्या चेंडूवर ऑन साईडला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार. व्हॉट अ शॉट. एक मोठी खेळी खेळत असताना या मोठ्या मॅच मध्ये तकदीर माळी थोडासा संयम त्यांनी दाखवलाय. बऱ्याचदा त्यांच्या बॅटिंगमध्ये ही कमी जाणवत असते की ते संयम दाखवत नाहीत, मात्र आज ते खेळपट्टीवर थांबलेत आणि योग्य वेळी योग्य फटके देखील त्यांच्या भात्यातून निघतायत. आखो टप्प्याचा बॉल होता, जबरदस्त पुल शॉट, पुल आणि सक्सेसफुल षटकार. तकदीर मालियाचं कडक मूड पाहायला मिळतं या मॅच मध्ये. मूड असणं देखील खूप गरजेचं आहे कारण की अगेन्स्ट आपण ते वाकलन. पुन्हा एकदा षटकातील पुढचे चेंडू पुन्हा एकदा खेळून काढले. यावेळेस कार्पेटच्या साने स्क्वेअर क्षेत्रामध्ये गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमेच्या बाहेर फरार होते. 4 धावांसाठी चौकार. एकविरा मानकुली संघाचं अर्धशतक कंप्लीट होतं. 51 धावा झाल्या धावफलकावर. आकाश बाबा यांच्याकडून दीपेश माळीला शुभेच्छा आहेत एकविरा मानकुली संघाच्या. त्याचबरोबर मॅचचा आनंद घेत यूट्यूबच्या माध्यमातून आकाश मात्रे, सोमनाथ मात्रे आणि संतोष गुळवी, विशाल पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचचा आनंद घेत आहेत. 51 धावा झाल्या धावफलकावर. उमेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जाईल नेवाली या क्षेत्रामध्ये षटकार. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे क्रिकेटचा महोत्सव व्हायला. थँक्यू. तकदीर माळी इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. हा तर एक ज्युसी हाफवाली बॉल होता, उजव्या एष्टीच्या बाहेरचा, समोरच्या दिशेनं लॉन्च केला, लॉफ्ट केला, लॉंग ऑनच्या वरून हा देखणा षटकार, खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. आणि उमेश यांच्या चेंडूच्या आता मात्र चिंदड्या उडवल्या जात आहेत. धावसंख्या 57 या आकड्यावर जाऊन पोहोचली. यस, उमेश याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तकदीर मालियाच्या बॅटमधून कधी षटकार, कधी चौकार, कधी षटकार पाहायला मिळाला. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 चेंडूवर तब्बल गोलंदाजाने 16 धावा खर्च केल्यात. आणि आता मात्र आपण पाहतोय की तकदीर माळी यांच्याकडे अर्धशतक झळकावण्याची देखील संधी आहे, कारण इनिंग्समध्ये अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. तकदीर माळी खेळतायत 34 धावांवर. अक्षरशः चेंडूचं थोबाड फोडतायत. चेंडूची चामडी लोळायला त्यांनी सुरुवात केली आहे. जबरदस्त फटकेबाजी, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलंय तकदीर माळी यांनी. अगदी बरोबर, कारण की अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये दीपेश माळी येणं बाकी आहे. त्याच्यासाठी भरपूर मेसेज आलेले आहेत. मात्र खरंच संपूर्ण भिवंडीच्या वतीने एकविरा मानकोली संघाला शुभेच्छा आहेत, कारण की मॅच खूप चांगला आहे. समालोचक करत असताना कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा देऊ नये म्हणून आमच्या आयोजकांनी देखील आम्हाला थांबवलं आहे. मॅचकडे जाऊया. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा उडवलाय
ऑन साईडला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा षटकार तकदीर याच्या बॅट मधून A1 कॉडीचा षटकार. बाई हा चषक आईला कुंती बाई हा चषक आईला कुंती बाई हा चषक आईला कुंती बाई हा खूपच कमजोर चेंडू टाकले जात आहेत. हाफ वॉलीज त्यानंतर आखो टप्प्याचे 2 आखो टप्प्याचे बॉल पाहिले, 2 पुल शॉट दोन्ही सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलेले आहेत. 4 बॉल्समध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज उमेश यांनी खूपच महागडं असं षटक आहे आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 63 या आकड्यावर. तकदीर माळी 40 धावांवर खेळतायत. 40 हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर देखील आहे या स्पर्धेमधील आतापर्यंतचा. सुरेश पारदी आणि आता तकदीर माळी या 2 खेळाडूंच्या नावावर. यस, तकदीर माली ऑन फायर. स्टार ऑफ ग्रामीण भिवंडी क्रिकेट. तकदीर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुन्हा एकदा यावेळी वेगवान गतीचा चेंडू होता. आपण पाहता फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर निघून जातोय. पंच इशारा करते 4 धावांचा. A1 क्वालिटीचा हा देखील चौकार तकदीर माली याच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट. जमलन बघा खेळाडू सारे जमलन बघा खेळाडू सारे क्रिकेटचा महोत्सव आहे. थँक्यू. या स्पर्धेतील हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तकदीर माली याच्या माध्यमातून. केतन मुकादम विलेगावरून शुभेच्छा देत आहेत. पुन्हा एकदा खेळून काढले फाईन लेग क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा ती चुकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू सीमेच्या बाहेर फरार होत आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय तकदीर याच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. खूप चर्चा झाली कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आता धाव संख्या सांगूया आपण. 71 धावा आहे स्कोर झाला आहे इथे. 84 धावांचा आहे. सध्या तरी एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते आहे. या षटकामध्ये अजय 30 धावा खर्च केल्या उमेश याने. आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून LED देण्यात आली आहे दीपक पाटील आणि मानस पाटील नाशिकवरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत मानकोली संघाला आणि या स्पर्धेला. आपलं हार्दिक स्वागत आहे मानस पाटील आणि दीपक पाटील. जेव्हा भिवंडी विभागामध्ये वाकळण संघ खेळण्यासाठी आलेला आहे, मला असं वाटतं की त्यांचे खेळाडू खूप प्रेशरमध्ये असतात. ज्या पद्धतीनं फिल्डिंग आपण पाहिलेली आहे, असं वाटतच नाही की वाकळण संघ क्षेत्ररक्षण करतोय. अजय मागच्या वर्षी देखील यांचं स्वप्न अधुरा राहिला होता. या वर्षी देखील प्रयत्नासाठी आपण पाहतोय प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रयत्नांना यश मिळत नाही कारण चुकीचं 2 क्षेत्ररक्षण बघितलं. चेंडू सीमेच्या बाहेर फरार झाले होते. चौकार मिळाले होते. फाईन लेग क्षेत्ररक्षक याच्या अगोदर चौकार गेला होता. थोडंसं हलवलं असतं तर हा चेंडू अडवला असता कदाचित. येस, शेवटचा थोडा अवघड होता. मात्र त्या अगोदरचा अतिशय सुरेख यॉर्कर बॉल टाकला होता. शेवटचे दोन्ही बॉल चांगले टाकले होते गोलंदाज उमेश यांनी. परंतु कुठेतरी नशिबाची देखील त्यांना साथ मिळाली नाही आणि तकदीर माळी 48 धावांवर जाऊन पोहोचलेत. काय अप्रतिम बॅटिंग केली आहे तकदीर माळी यांनी. मी विनंती करतोय जे हनुमान पोगाव संघाच्या करणाऱ्या की आपण आयोजकांना संपर्क साधायचा आहे. कालीराम केनी देखील मॅचचा आनंद घेत आहे युट्यूबच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडूची जागा ग्राउंडमध्ये नाही, ते ग्राउंडच्या बाहेर होती. मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज जो बाद होतोय तकदीर. बिग हँड दिलं पाहिजे या फलंदाजाला कारण की त्याच्या बॅटमधून धावा आल्या आहेत. त्या म्हणजेच 48 धावा बिग हँड देताना आपण पाहतोय मानकुली संघ. खूप मोठ्या विकेटचं पतन झालंय. आहे आयोजन गावदेव संघाचं. खूप जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली तकदीर माळी यांची. मात्र दुर्दैवीरित्या त्यांच्या खेळचा अंत झालेला आहे. रनआउटच्या रूपात ते बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज दबंग दीपेश माळी मैदानाच्या आतमध्ये. या आहेत तांडेल साहेब आमची रजा घेत आहेत. त्यांनी संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केलेला आहे. आपलं खरंच पुण्याचं काम केलं आपण भरपूर आणि आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज दीपू माळी. 48 धावा आऊट होण्यापूर्वी आपण तकदीरेच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. षटकार चौकार त्याच्या माध्यमातून आपण बघितलं. 71 धावा धावपलकार झाल्या. 71 रन झालेले आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी जित भुईर आपण पाहतोय सज्ज पुन्हा एकदा कारण की पहिल्या चेंडूवर बिग विकेट मिळवलंय. ज्या पद्धतीनं तकदीर माळी खेळत होते असं वाटत होतं की ती बाद होणारच नाहीत आणि खूप मोठी इनिंग्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु धावचीतच्या रूपात ते बाद झालेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज जित भोईर अँड कंपनी. अगदी बरोबर कारण की 3 मिनिटं उरलेले आहेत शेवटच्या षटकासाठी. अमनेवरून विकी केने देखील मॅचचा आनंद घेत आहे. मानकुली संघाला खास करून दीपेश माळी
या खेळाडूला शुभेच्छा दिल्यात, आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण मॅचकडे, कारण की दीपू माली स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाज जित भोईर या षटकातील पुढचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज जित भोईर. चला, आपला वेळ समाप्तीच्या मार्गावर आला आहे. वाकलन सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, पंचाकडून वाईटचा इशारा होतोय, दबाव पाहायला मिळतोय कारण की समोर पिंच हिटर दबंग दीपू खेळपट्टीवर आहे आणि हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो या खोल टप्प्याचा चेंडू, हलक्या त्याने फक्त चेंडू खेळून काढले. लॉंगांचा शतरक्षक मिडॉम पर्यंत जाऊन सुद्धा 2 धावा वाचू शकला नाहीये अजय. आज थोडंसं शतरक्षण थोडंसं आपल्याला आपण पाहतोय वाकलन संघाला कुठेतरी साथ देत नाहीये. निश्चितच अगदी पहिल्या ओव्हरपासून तेच पाहायला मिळालेलं आहे, अगदी पहिल्या बॉलपासून मी म्हणेन, आणि त्यामुळेच गोलंदाजांचं थोडंसं मनोधैर्य देखील खचलेलं आहे आणि त्याचा खूप मोठा फटका आतापर्यंतच्या खेळामध्ये बसलेला आहे वाकलन टीमला. अगदी बरोबर, 74 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. यानंतर जे हनुमान पोगाव चॅम्पियन संघ ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळेस एम एस धोनीच्या अंदाजामध्ये उडवला आहे, चेंडू सीमेच्या बाहेर लँड होतोय. मिती 6 धावा, दीपू माळीच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. थँक्यू डीजे 80 धावा धावफलकावर लागल्यात आणि या स्पर्धेमध्ये उच्चांक जो स्कोर आहे 84 धावांचा आहे. पाहूया पार करते का मानकोली संघ, आणि एम एस धोनीची आठवण आता मात्र करून दिली दीपू माली याने. खूप छान चेंडू होता हा जित भोईर यांचा, परंतु काय जबरदस्त चोख प्रत्युत्तर दिले हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून दीपेश माळी यांनी. जीत पुन्हा एकदा यावेळेस वापसी केली गोलंदाजाने. याच्या अगोदर षटकार खाल्यानंतर एक चेंडू डॉट पाहायला मिळतंय आणि आमचे स्कोरर आम्हाला सांगतील की किती चेंडू डॉट झालेले आहेत या आतापर्यंत चेंडूमध्ये. पुन्हा एकदा कार्पेटची साने मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय, आहे तिथे शतरक्षक ऋषी, मात्र एकदा कमली दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये फलंदाज आतिश डगआउट मध्ये परततोय. कमॉन डीजे. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वडूनगर गावाचं, फलंदाजाची करून दांडी गुल, फलंदाजाची करून दांडी गुल, गोलंदाज ठरतंय पॉवरफुल. मात्र इथं पॉवरफुल फलंदाजी मानकुली संघाची पाहायला मिळाले. न भूतो न भविष्य कोणी बघितला होता की मानकुली संघ मूड मध्ये यावेळेस ही मॅच खेळत आहे आणि ज्या प्रकारे तकदीर याचा मूड झाला होता. 48 धावांची एक स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. परंतु आतिशने देखील छान बॅटिंग केली. बाद होण्यापूर्वी 16 धावांचं योगदान दिलं. खरं तर दीपेश यस, कॅप्टन नॉक आतिश याने देखील 16 धावांची खेळी केली आहे. दीपेश बाद झालेले आहेत. दीपेश यांना बाद घोषित करण्यात आलेला आहे कारण क्रॉसिंग झाली नव्हती दुसऱ्या धावेसाठी आणि त्यामुळेच दीपेश तंबूत परतलेत. परंतु आता आतिश यांच्याकडे स्ट्राईक आहे आणि ते देखील चांगली बॅटिंग करतायत. परंतु जित भोईर देखील जबरदस्त गोलंदाजी करतायत शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळेस उडवला आहे समोरच्या दिशेने, चेंडू सीमेच्या बाहेर षटकार. वॉट अ 6 फिनिश केला इनिंगला आतिश याने. धाव संख्या झाली आहे धावफलकावर आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 87 धावा आणि 88 धावांचा टार्गेट ठेवला आहे. हायेस्ट टोटल या स्पर्धेचा एकविरा मानकुली संघाच्या नावावर जातोय. Wonderful batting exhibition from Equira Sports Mankoli. 87 for the loss of 4 wickets in their 5 overs. Takdeer Mali, top scorer in their innings, 48 in just 14 deliveries, and great hands from the captain as well. Atish Mali, 22 unbeaten. So 88 is the target now for पर 11 वाकलन. 88 धावांचं टार्गेट आहे 5 षटकांमध्ये. खूप मोठी धावसंख्या उभी करण्यात आलेली आहे एकविरा स्पोर्ट्स मानकोली टीमच्या माध्यमातून. आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. खेळणारे टीम्स आहेत जय हनुमान पोगाव आणि आई देवी वडुनवगर. आणि सर्व क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी जय हनुमान पोगाव हा संघ स्वर्गीय कुंतीबाई स्मृती चषकाचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. वेलकम. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला आई देवी वडुनवगर आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन संघ पोगाव. मित्रांनो, मी विनंती करतो व्यासपीठावर की प्रशांतजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, कारोली गावाचे समाजसेवक. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे आहे. सोबतच निलेश जोशी आणि त्यांच्यासोबत आपण पाहुणे पाहतोय सुधाकर चौगले साहेब आलेले आहेत. निलेश जोशी यांच्या सोबतच प्रशांतजी म्हात्रे साहेब आपण देखील या.
या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत की दोन्ही एका बाजूला चॅम्पियन संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या मागच्या वर्षीचा रनअप संघ आहे. तर बेस्ट ऑफ लक दिलाय मान्यवरांनी देखील. एका आपण या स्पर्धेचे शिल्पकार मान्यश्री निलेश जोशी आहे, ज्यांनी ही स्पर्धा घडवली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण दुनियामध्ये चर्चेमध्ये आणलेली आहे ही स्पर्धा. कारण की स्वर्गीय कुंतीबाई चषक गेली 3 वर्षापासून आपण बघतोय आणि ऑर्गनाइज कमिटी ज्यांचं नाव आहे जय गावदेव क्रीडा मंडळा वडूनगर मान. आपण फक्त वडूनगर किंवा निलेश जोशी असा कॉल करायचा आहे. मी दादांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय. हा टॉस करतायत पोगाव संघ आलेला आहे निलेश जोशी. तर थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतो की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. सर्वप्रथम आपण सिग्नेचर पोगाव संघाचं आपण सिग्नेचर करून घेणार आहोत. त्यानंतर वडूनगर दोन्ही संघ कर्णधार आपण पाहतो सिग्नेचर करता येतं केतन पाटील. यस थँक्यू. अँड टॉस जिंकले केतन पाटील. होम ग्राउंडवर न्यू 40+ आणि ओल्ड 40+ दोन्ही बाहेर निघलेले आहेत. आता मात्र रेग्युलर ग्रामीण क्रिकेट संघाची चॅम्पियन टीम आहे. टॉस जिंकले, काय डिसिजन आहे? फर्स्ट फिल्डिंग करू. फिल्डिंग आपण पाहताय धावा बनतायत कारण की एकूऱ्या संघाने येथे फलंदाज करताना षटकारांनी पाडलाय. समोर चॅम्पियन संघ आहे, काय गेम प्लॅन या मॅचसाठी? गेम प्लॅन तर आम्ही ग्राउंडवरच दाखवू. आमची बॉलिंग लाईन आणि बॅटिंग लाईन पण खूप स्ट्रॉंग आहे. आपणच ऑर्गनाइज आहात. फक्त एकच मी प्रश्न करेल, काय संदेश असेल येणाऱ्या प्रत्येक संघास? कारण की स्पर्धा खूप मोठी आहे, भरपूर चर्चा झाली आहे. वडूनगर म्हटल्यानंतर आणि कुंतीबाई चषक म्हटल्यानंतर भरपूर चर्चा असते. काय संदेश असेल बाकीच्या संघांना? शांततेने खेळा आणि चांगलं खेळा. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. हे होते केतन पाटील. सोबतच चॅम्पियन संघाचे कॅप्टन टॉस हारलेले आहेत. जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं आपलं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मागच्या वर्षी जो संघ घेऊन उतरला तर यावर्षी तोच संघ आहे की काही बदल आहेत खेळाडूमध्ये? नाही, तोच संघ आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्याबद्दल तुमचा हार्दिक धन्यवाद. संधी तर मिळेल. चॅम्पियन संघ आहे आणि चॅम्पियन मागच्या वर्षी जर तुम्ही जर्मन पोगाव टॉस इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी. मात्र बॅटिंग करेल किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल मध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी काहीतरी एक रणनीती असेल. म्हणजे पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये कोण असे 2 सलामीचे फलंदाज की चांगली सुरुवात कोण देते आपल्या संघाला? सर्वच प्लेयर चांगले खेळतात आणि माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी व्यवस्थित मन लावून खेळावं आणि मॅच आपली जिंकून द्यावं. मागच्या वर्षीची स्पर्धा खेळली होती आणि या वर्षी स्पर्धेमध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि असं आयोजन हर वर्षी करो हीच आमची इच्छा आहे. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस जो आहे आईदेवी वडूनगर संघाने जिंकला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मी संदेश पाटील पुन्हा एकदा चालू मॅचचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो अजय घरत्यांना. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच संदेश. पहिलाच बॉल वाकण संघाच्या डावातील निर्धाव निघून जातोय. फलंदाजाला असं वाटलं होतं की हा चेंडू वाईड असेल, परंतु पंचांच्या मते लाईनच्या आतमध्ये होता. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऋषी भोईर विथ केतन मात्रे, 2 विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवर आलेत आणि पहिल्या षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाज जतीन यांनी. 88 धावांचं टार्गेट आहे. फुलटॉस बॉल, यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार. पहिली 2 षटकं फारच महत्वाची असणार आहेत. 5 षटकांमध्ये निलेश भाऊच्या मानाचं पारितोषिक लाखाचं आहे. निलेश भाऊच्या 5 षटकांमध्ये 88 धावांचा डोंगर सर करायचा आहे. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघाच्या माध्यमातून. तकदीर माळी यांनी 48 धावांची विस्फोटक खेळी साकारली, ज्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा पाऊस पाडला. कॅप्टन आतिशने देखील 22 धावांचं जबरदस्त योगदान दिलं आणि आता चांगली सुरुवात करतोय बॅट्समन ऋषी. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अफलातून षटकार. जशास तसं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी देताना दिसत आहेत फलंदाज ऋषी भोईर. गोलंदाजीमध्ये जरूर निराश केलंय वाकळण टीमनं. परी 11 निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकळण. वाकळणचा हा जबरदस्त मजबूत संघ तुम्हाला पाहायला मिळतोय
आणि आता मजबूत सुरुवात देखील केली जाते. बॉटम हँडचा चांगला वापर केला, ऑन साईडला बॉलला फेकून दिले, डीप मिड विकेट सीमारेषा अगदी सहज क्लिअर केली आहे आणि इथं गोलंदाजावर प्रेशर टाकलं जात आहे. हे करणं गरजेचं आहे, कारण 30 चेंडूंमध्ये तुम्हाला विजयासाठी 88 धावा जोडायच्या आहेत. पॉवर प्लेची 2 जी षटकं आहेत त्यांचा पुरेपूर फायदा उचलावा लागणार आहे. कुठेतरी 30-35 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि ती क्षमता आहे, ती कुवत आहे वाकळण टीमच्या फलंदाजांमध्ये. खरं तर आपण पाहायला गेलो तर माणकुली टीमकडे देखील जबरदस्त गोलंदाजी आक्रमण आहे, परंतु आपण पाहतो की परिस्थिती कुठेतरी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. ओपन ग्राउंड आहे आणि त्यात आपण पाहतो की कॉन्क्रीट खेळपट्टी, फलंदाजांचं नंदनवनच म्हणावं लागेल. सुरुवात अफलातून केली आहे फलंदाज ऋषी भोईर यांनी. केतन हे कुठल्याही परिचयाची त्यांना गरज नाही, अशा प्रकारचे फलंदाज आहेत. काही दिवसांपूर्वीच आपण मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशमध्ये देखील त्यांना खेळताना पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये खूप छान बॅटिंग देखील त्यांनी केली होती. यावेळेस ऑफसाईडला गॅप शोधलाय, अप्रतिम शॉट, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, यावेळेस चौकार. अतिशय देखणे फटके खेळले जात आहेत. चेंडूच्या मेरिटवर देखील फलंदाजी केली जाते. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडीशी विट मिळाली होती, अगोदरच उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाज गेले आणि त्यानंतर पाहू शकाल तुम्ही बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आला होता, कट केलाय. बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या अगदी मधून जसा सुईमधून धागा ओवला जातो तसा बॉल काढलाय 2 फिल्डरच्या मधून ऋषी भोईर यांनी. 17.60च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत प्रति षटक. यावेळेस चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ उजव्या यष्टीच्या बाहेर बीट केलंय फलंदाज ऋषी भोईर यांना. जतीन गोलंदाजी करतायत. जतीन निश्चितच एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्यावर आक्रमण केलं गेलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. वाईडिश लॉंग ऑनला एक खेळाडू, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुढचा बॉल यावेळेस खूप लवकर खेळलेत, बॉल येऊ देखील दिला नव्हता, थोडासा संत गतीनं बॉल टाकला होता आणि फ्रंट फुटला कमिट होऊन ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न झाला होता. लवकर बॅट फिरवली, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. थोडंसं कमबॅक जरूर केलं गोलंदाज जतीन यांनी, मात्र तरी देखील चांगली सुरुवात पाहायला मिळते. परी 11 अर्थात निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाची. धावसंख्या बिनबाद 14. पहिल्या षटकातील सर्व चेंडूंचा सामना ऋषी भोईर यांनी केला. केतन मात्रे यांना एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. तर कुठेतरी हे देखील फलंदाजी करताना वाकळण संघाला लक्षात घ्यावं लागणार आहे की त्यांचे जे प्रमुख फलंदाज आहेत त्यांना जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, कारण टार्गेट खूपच डाउंटिंग टार्गेट आहे. इट्स अ स्टीप 1. 88 धावा चेस करायच्या आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृती चषक 2020 वडूनगर भिवंडी. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय निलेश दादा जोशी आणि जय गावदेव क्रीडा मंडळ वडूनगरच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो 14 रन्स ऑन द बोर्ड. उर्वरित 4 षटकांमध्ये तब्बल 74 धावांची आवश्यकता आहे. 17.60च्या सरासरीनं डावाच्या सुरुवातीपासून धावा जोडायच्या होत्या. असं वाटलं होतं की जी सरासरी राखायची आहे त्यापेक्षाही संघ पुढे जाईल, मात्र शेवटच्या 2 बॉल्सवर एकही धाव जतीन यांनी खर्च केली नाही. आणि आता चेंडू हातात आहे तकदीर माळी यांच्या, ज्यांनी बॅटनं हा सामना अक्षरशः हे मैदान गाजवलंय. 48 धावांची तुफानी खेळी साकारली आणि तेच तकदीर माळी आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. केतन मात्रे त्यांच्यासमोर. मोठं बॅटल असणार आहे या ओव्हरमध्ये या 2 खेळाडूंच्या दरम्यान. 3 खेळाडू आता मात्र सर्कलच्या बाहेर. पॉवर प्लेचं दुसरं षटक. उजव्या बाहेर फोर्सिंग स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाहीये, मात्र दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. डीप मिड ऑनला चेंडू गेला होता आणि त्यानंतर 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांनी केतन मात्रे यांनी आपलं खातं उघडलंय. ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं आणि डरकाळी फोडावीच लागणार आहे या मॅचमध्ये या ढाण्या वाघला. ओहो, जोरदार प्रहार केलाय. ऑफसाईडला गॅप शोधलाय. लॉंग ऑफचा फिल्डर येईल चेंडूवर, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होते. दुहेरी धावा जोडल्या जात आहेत. चांगलं प्लॅनिंग आहे गोलंदाजाचं देखील. त्यांना माहिती आहे की ऑनसाईडला मोठमोठे प्रहार करत असतात केतन मात्रे. ऑफसाईड देखील चांगली खेळतात, परंतु ऑफसाईडला जास्त खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस थोडासा आखू टप्प्याचा बॉल होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. चेंडू हवेत खेळण्याचा जास्त निर्धार होता, परंतु जमिनी मार्गाने बॉल ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर लेगकडे. एकच धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी दुहेरी धावा जास्त येत राहिल्या तर प्रेशर जे आहे ते फलंदाजांवर वाढतच जाणार आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी परी 11 वाकळण टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर.
एका बाजूला भिवंडी ग्रामीणचा संघ आहे माणकोली, तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली परिसरातील अव्वल दर्जाचा संघ तुम्ही पाहतायत. परी 11 निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. तकदीरचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका आहे, फटका क्रिएट केलाय. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू अतिशय वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन्स. खूप छान फटका बॅट्समन ऋषी भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि ऋषी भोईर निश्चितच चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. आक्रमक बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. इम्प्रोवाइज पद्धतीनं अगदी स्वतःचा तोल त्या ठिकाणी जाऊ दिला, परंतु फटका खेळल्यानंतर त्यांचा तोल गेलाय. खूप छान एक्झिक्युशन. फाईन लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला बीट केलं अगदी सहजरित्या आणि 4 महत्वाच्या धावा जोडल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. तकदीर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेनं हुक केलाय. हा देखील बॉल जातोय सीमा रेषा पार. यावेळेस मिळतोय षटकार. कडक बॅटिंग पाहायला मिळते. इम्प्रोवाइज पद्धतीनं फटके खेळले जात आहेत, कारण ऋषी यांना देखील माहिती आहे की गोलंदाजावर जर प्रेशर टाकायचं असेल तर काहीतरी नाविन्यपूर्ण करायलाच पाहिजे. गोलंदाजी उजव्या एष्टीच्या खूप बाहेर होते, मात्र खूप शफल करून इम्प्रोवाइज पद्धतीने चेंडू हुक केले जात आहेत आणि फाईन लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याचा फायदा उचलला जातोय. स्पॉट पिक केले जात आहेत आपले आणि त्यानंतर जबरदस्त एक्झिक्युशन बॅट्समन ऋषी भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटकारानं धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. बिनबाद 29. चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कुठेतरी आम्ही सुरुवातीला चर्चा केली होती की 30 किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवायला पाहिजेत, म्हणजेच काय तर रनचेस आणि गेम ऑन राहील. आणि आता गेम ऑन आहे. समीकरण तुम्ही पाहत आहात. 1 चेंडू शिल्लक आहेत आणि 59 धावांची अजूनही आवश्यकता आहे वाकळण संघाला. एक हाय स्कोरिंग मॅच, हाय प्रोफाईल मॅच आणि हाय एंटरटेनिंग हा सामना तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिकांचं भरभरून मनोरंजन केलं जाते दोन्ही संघांच्या फलंदाजांच्या माध्यमातून. तकदीर माळीवर थोडंसं प्रेशर आले आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं टॉपेज आहे, परंतु नशिबाची साथ मिळते. शॉर्ट फाईन लेगला बीट करून पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स. खूपच खर्चिक असं षटक पाहायला मिळालं तकदीर माळी यांचं. एका ओव्हरमध्ये त्यांनी भरपूर धावा खर्च केल्यात. हा फटका तेवढा आत्मविश्वास वाढवणारा नव्हता, मात्र 4 धावा देऊन जाणार आहे हे महत्त्वाचं आहे. धावा येणं गरजेचं आहे वाकळण टीमसाठी. अगदी एस्टनच्या पाठीमागे विकेट किपरच्या वरून बॉल निघून गेलाय. धावसंख्या बिनबाद 33 धावा धाव फलकावर. 88 धावांचा पाठलाग केला जातोय. अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय माणकोली संघाच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण, कारण ऋषी भोईर अतिशय खतरनाक फॉर्ममध्ये दिसत आहेत. त्यांची एक आगळी वेगळी शैली आहे खेळण्याची. इम्प्रोवाइज पद्धतीने चांगले फटके ते खेळत आहेत आणि अतिशय वेगानं धावा जोडत आहेत. धावांचा मुसळधार पाऊस या संपूर्ण मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. मागच्या मॅचमध्ये कुठेतरी गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं, परंतु ह्या मॅचमध्ये फलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे माणकोली संघ. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. वाकळण संघासाठी हे समीकरण नवीन नाही आहे. बऱ्याचदा त्यांनी अशा प्रकारचे समीकरण पाहिलेले आहेत. त्यांच्या फलंदाजांनी ते चेस देखील केलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा त्यांना तेच करायचं आहे. परंतु भूतकाळामध्ये तुम्ही काय केलं आहे त्या गोष्टीला जास्त महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये नसतं. वर्तमान स्थिती महत्त्वाची असते आणि सध्या तरी मोमेंटम आपण पाहायला गेलो तर वाकळण टीमकडे दिसतंय. ज्या पद्धतीनं दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली आहे, विशेषतः ऋषी भोईर यांनी, परंतु केतन म्हात्रे यांचा जर धूमधडाका सुरू झाला तर मात्र अजूनच विध्वंस मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या फलंदाजांमध्ये जीत भोईर यांचं देखील येणं बाकी आहे. ते देखील अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत. 33 धावा धावफलकावर 55 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक. ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थानं आता मात्र गरज आहे, ती म्हणजेच माणकोली टीमला नवीन षटक टाकण्यासाठी विनीत येत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला गेलाय. पहिलाच बॉल पुल केलाय, मात्र मिस टाइम फटका. भरपूर उंच गेलाय चेंडू. चेंडूच्या खाली दीपेश माळी. गुड कॅच. सेफ पेअर ऑफ हँड्स आणि अतिशय मोठा झटका केतनच्या रूपात वाकलन टीमला. ज्या फलंदाजाकडून खूप जास्त अपेक्षा होत्या तोच फलंदाज या ठिकाणी निराश करतोय. अखू टप्प्याचा बॉल होता, मात्र बाउन्स खूप चांगला आहे. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्या बाउन्सला योग्य रीतीने काउंटर करता आलेलं नाही आहे. फलंदाज केतन म्हात्रे यांना थोडासा बॅटच्या वर लागला. थोडासा टॉपेज होता. डीप मिड विकेटला दीपेश माळी होते, त्यांनी कुठलीही चूक केली नाही. जबरदस्त फिल्डर आहेत दीपेश माळी. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असो किंवा सिटी क्रिकेट किंवा ओपन क्रिकेटमध्ये देखील तेव्हा ते खेळतात, त्यांचं क्षेत्ररक्षण पाहण्यासारखं असतं.
कुठली चूक त्यांनी केली नाही. त्यांना देखील माहिती होतं की ही खूप मोठी विकेट आहे आणि ब्रेक थ्रूची जी गरज होती ती पूर्ण केलेली आहे गोलंदाज विनीत यांनी. सुंदर सुरुवात विनीत यांच्या षटकाची. धावसंख्या 1 बाद 33. फक्त 5 धावांचं योगदान दिल्यानंतर केतन म्हात्रे बाद झालेत. नवीन बॅट्समन जित भोईर मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त अपेक्षा ऋषी भोईर, जित भोईर आणि केतन म्हात्रे या 3 खेळाडूंकडून असतात. विशेषतः फलंदाजीमध्ये. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मोतीराम भोईर यांच्याकडून जास्त अपेक्षा असतात आणि जित भोईर यांच्याकडून. परंतु गोलंदाजांनी थोडंसं निराश केलंय. परंतु तरी देखील हा सामना आपल्याला दोलायमान स्थितीत सध्या पाहायला मिळतोय. चांगली ठसन आहे चेंडू आणि बॅटमध्ये. दोन्ही संघातील खेळाडू पुरेपूर प्रयत्न करतायत सामना जिंकण्यासाठी. पहिल्या फेरीतील हा सामना आहे. ऋषी भोईर यांच्याकडे स्ट्राईक. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हो, चांगला बॉल आहे. ऑन साईडला तडकवायचा होता परंतु बॉल लागलाय थायवर. शफल करून खेळण्याचा प्रयत्न खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू गेला ऑफ साईडला. 1 धाव आली लेग बायच्या स्वरूपात. या सामन्याचे 2 मैदानी पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत अझीम हमदुल्ले आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत शकील कोटी. भिवंडी क्रिकेटचे हे दोन्ही पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप मोठी मॅच आहे. भरपूर प्रेशर दोन्ही संघाच्या खेळाडूंवर आहे. जित भोईर यांच्याकडे स्ट्राईक आणि आल्या रिव्हर्स स्वीपचा वापर करायचा होता मात्र जबरदस्त वेग आणि चांगली लेंथ पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पूर्णपणे बीट केलंय जित भोईर यांना. खरं तर प्रयत्न चांगला होता जित भोईर यांचा, कारण आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन आहे आणि बॅकवर्ड पॉईंटकडे देखील खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. त्यामुळेच तिथून बॉल काढण्याचा प्रयत्न, परंतु एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळालं नाही. एक चांगलं षटक आतापर्यंत विनीत यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अगदी स्लॉटमध्ये बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. जित भोईर यांच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. अगदी मापून तोलून मारलेला षटकारच म्हणावं लागेल, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जास्त दूरवर गेला परंतु सीमारेषा क्लिअर केली आहे हे महत्त्वाचं आहे. बॉटम हँडचा वापर केला. खोलवर टप्प्याचा बॉल होता परंतु यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जो होता तो यशस्वी झाला नाही. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते 40 या आकड्यावर. अजूनही 48 धावांची आवश्यकता. स्लोवर चेंडू हवेत आहे मात्र फिल्डरपर्यंत कॅरी होत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. चौकार येतोय जित भोईर यांच्या बॅटमधून. अर्ध टार्गेट पार करण्यात आले वाकळण संघाच्या माध्यमातून. 44 धावा धावफलकावर आणि अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. पाहू शकाल तुम्ही फ्रंट लेग अगदी लेग स्टिक कडे आहे आणि त्यानंतर समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका मारला होता. तकदीर यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र झेल देखील टिपता आला नाही आणि चेंडू देखील अडवता आला नाही. 13 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण. यावेळेस ऑफ साईडला देखना फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल काढलाय. अप्रतिम शॉट. 4 रन्स. दमदार बॅटिंग आता मात्र जित भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते. ज्या फलंदाजीसाठी हे फलंदाज ओळखले जातात तशाच प्रकारची बॅटिंग. दुरून फटका मारलाय मात्र चेंडू देखील दूर फेकून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. वाकलन संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 48. उर्वरित 2 षटकांमध्ये 40 धावांची तब्बल आवश्यकता आहे. आवश्यक धावगती आपण पाहिली तर 20 धावा प्रति षटक. थोडंसं खडतर समीकरण जरूर आहे परंतु अशक्य समीकरण नाही आहे. या ठिकाणी मी विनंती करतोय सन्माननीय सुभाष चौगुले जे 40+ वडूनवगर चे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतोय आपण स्टेजच्या बाजूला यायचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. जबरदस्त क्रिकेटचा हा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृती चषक 2020 वडूनवगर. जय गावदेवी क्रीडा मंडळ वडूनवगर संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय निलेश दादा जोशी त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणारी ही स्पर्धा आहे. सलग 3रं वर्ष. एखादी स्पर्धा सुरू करणं कठीण असतं मात्र ती टिकवून ठेवणं, स्पर्धेचं सातत्य टिकवून ठेवणं फारच कठीण असतं. मात्र स्पर्धेचं सातत्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रत्येक वर्षी आता दर्जेदार आयोजन. बहुचर्चित अशी ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. 12 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण. सुभाष चौगुले वडूनवगर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय पप्या काबूकर यांचं देखील आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. ऑफ साईडला जास्त प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज
खोलवर टप्प्याच्या चेंडूने सुरुवात करतोय वैभव. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक एक बॉल अतिशय महत्त्वाचा आहे आणि जसा चेंडू निर्धाव जाईल किंवा सिंगल डबल जरी आली तरी प्रेशर जे आहे ते फलंदाजांवरच राहणार आहे. परंतु चौकार षटकार जर आले तर मात्र गोलंदाजांकडून देखील जास्तीत जास्त चुका होऊ शकतात, कारण प्रेशर जे आहे ते मग गोलंदाजांवर येताना दिसेल. चौकार षटकारांची अजूनही नितांत आवश्यकता आहे वाकळण टीमला. वाकळण संघानं फिल्डिंगमध्ये भरपूर चुका केल्या होत्या, गोलंदाजांनी देखील काही चुका केल्या, परंतु फिल्डिंगमध्ये मला वाटतं 15 ते 20 धावांचा फटका त्यांना बसला आणि त्यामुळेच खूपच मोठं टार्गेट, या स्पर्धेतील सर्वात मोठं टार्गेट सध्या ते चेस करतायत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, उजव्या एष्टीच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. बॉल थोडासा खाली राहिला. चेंडूच्या मेरिटवर देखील खेळणं फार गरजेचं असतं, परंतु आपण पाहिलं की ऋषी भोईर यांनी जास्तीत जास्त इम्प्रोवाइज क्रिकेट खेळलंय आणि ते कुठेतरी ओळखलेलं आहे गोलंदाज वैभव माळी यांनी. वैभव माळी यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत आणि चांगली गोलंदाजी आता मात्र करतायत. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाही. स्वेअर चेंडू आहे. पंच शकील कोटे यांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 1/49. खरं तर वाकळण टीमकडून देखील चांगलं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे माणकोली टीमला, परंतु अजूनही आपण पाहिलं तर समीकरण फारच कठीण आहे. फक्त 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये तब्बल 39 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. परी 11 वाकळण अर्थात निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण टीमला. ऑफ साईडला 5 फिल्डर, ऑन साईडला 4. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, स्विंग अँड मिस. अनदर डॉट बॉल. ओहो, धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र हा किती योग्य प्रयत्न आहे हे पाहावं लागणार आहे. जीत भोईर अगदी तडफडतायत स्ट्राईक घेण्यासाठी, कारण या षटकामध्ये आपण पाहतोय की ऋषी भोईर यांना अक्षरशः उभं करून ठेवलंय गोलंदाज वैभव यांनी. 3 सलग डॉट चेंडू, फक्त एक वाईट चेंडू टाकलाय. 30 धाव या षटकामध्ये आली आहे. अफलातून गोलंदाजी, अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेस चांगली संधी होती, परंतु त्या संधीचं देखील सोनं करता आलं नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. फलंदाज अंडर ट्रिमेंडस प्रेशर पाहायला मिळत आहेत. ऋषी भोईर, ज्या ऋषी भोईर यांनी दणक्यात सुरुवात केली या इनिंगची, तेच ऋषी भोईर आता मात्र खूप जास्त प्रेशर फील करतायत आणि जसा चेंडू येतो तसा फटका खेळण्याचा जास्त प्रयत्न या षटकामध्ये विशेषतः झाला नाही. यावेळेस मात्र बॅटचं तोंड उघडलंय. हलक्या हातानं बॉल तटवलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटकडे. 1 धाव आता मात्र कंप्लीट केली आहे आणि आता मात्र स्ट्राईक मिळते, ती म्हणजे जीत भोईर यांना, ज्यांनी 4 चेंडूंचा सामना केलाय. 14 धावांवर खेळतायत. ऋषी भोईर यांनी 30 धावा जोडल्यात, परंतु कुठेतरी त्यांची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये गेली आणि त्यामुळेच आता सामना जो आहे तो वाकळण संघापासून भरपूर दूर गेलाय. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. खेळ क्रिकेटचा आहे, कधीही काही घडू शकतंय. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही, पण कठीण समीकरण आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि यस, फलंदाज बाद. गुड कॅच. लॉंग ऑफ सीमारेषेलगत अतिशय चांगला झेल आणि जीत भोईर यांची खेळी संपुष्टात आली आहे. वाकळण संघाला लागणारा हा दुसरा झटका. कुठेतरी विकेट मिळणारच होती, कारण षटकच तेवढं छान चालू होतं. क्रेडिट पूर्णपणे द्यावं लागेल या षटकाचं गोलंदाज वैभव यांना. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण देखील खूप मोठा फरक आहे दोन्ही टीम्सच्या दरम्यान. वाकळण संघाचं क्षेत्ररक्षण खूपच साधारण पाहायला मिळालं होतं. असं वाटलंच नाही की वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये होता जेव्हा त्यांचे खेळाडू क्षेत्ररक्षण करत होते. ग्राउंड फिल्डिंग खूपच स्लॉपी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेला आहे. या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृती चषक 2020 वडूनगर मध्ये वाकळण संघ माणकोळी संघाच्या विरोधात खेळत असताना धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2/50. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 38 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा भिवंडी परिसरामध्ये भिवंडी ग्रामीण संघाचं वर्चस्व वाकळण संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये हायवे दिवे संघाकडून, वेहळी संघाकडून वाकळण संघ पराभूत झाला होता. भरपूर अपेक्षा असतात वाकळण संघ जिथे जिथे खेळण्यासाठी जातो तिथे. चांगला फटका जरूर आहे. डीप फाईन लेगच्या वरून बॉल निघून जातोय. हा षटकार आलाय, परंतु भरपूर उशीर झालाय असं वाटतंय, कारण आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. विनीतचं हे दुसरं षटक. आखो टप्प्याचा बॉल होता. चांगला हुकचा फटका पाहायला मिळाला. डीप हँड लेगला फिल्डर देखील होता, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर बॉल. बॅट्समन अविनाश भोईर 4थ्या क्रमांकावर आलेत. षटकारानं खातं उघडलंय.
यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टाइम आहे, परंतु गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस येतोय चौकार. प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन केलं जात आहे. सामना जरी थोडासा एकतर्फी झाला असेल तरी मात्र प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन फलंदाज अविनाश भोईर आता मात्र करताना दिसत आहेत. स्लाइटली मिस टाइम फटका होता, परंतु अगदी गॅपमधून बॉल काढला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा विनीत राईट मोर द विकेट. यावेळेस थोडासा स्लोवर चेंडू होता, बॅक ऑफ लेंथ बाउन्स चांगला बीट केले फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता. दिनेश धुमाले डीडी यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढच्या मॅचसाठी. आणि त्याचबरोबर विशाल भोईर, जयदुर्गा बी भादवड या संघाकडून केतन म्हात्रे आणि दीपेश माळी या मॅचसाठी कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे डीडी दिनेश धुमाले आणि विशाल भोईर. कॉन्क्रीट खेळपट्ट्यांवर खेळताना वाकण संघाची पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी, पूर्णपणे नाही म्हणता येणार, परंतु गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये विशेषतः निराशाजनक कामगिरी म्हणायलाच लागेल. विशेषतः ज्या लेंथवर चेंडू टाकायला पाहिजे होते वारंवार गोलंदाजांनी, त्या लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. काही कमजोर चेंडू पाहायला मिळाले आणि त्यांचा पुरेपूर फायदा उचलला तकदीर माळी यांनी, ज्यांनी 48 धावांची धमाकेदार खेळी साकारली. चांगला फटका जरूर, परंतु धाव घेत नाहीत फलंदाज. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघ. आणि पराभवाची छतछाया कोसळलेली आहे परी 11 वाकळण टीमवर. शेवटचा बॉल, फक्त औपचारिकता आहे. बॉल हवेत, चेंडूच्या खाली फिल्डर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुरेख झेल, फलंदाज बाद. आणि याचबरोबर या सामन्यावर विजय संपादन केला जातोय एकविरा स्पोर्ट्स माणकोली टीमच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स माणकोली अँड हार्ड लक परी 11 वाकळण. संघ कितीही मोठा असला तरी 5 षटकांमध्ये जेव्हा 80+ धावसंख्या चेस करायची असे, मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की 60+ जरी धावसंख्या झाली तरी मात्र थोडंसं मानसिक दडपण येणार आहे फलंदाजांवर धावांचा पाठलाग करत असताना. तेच पाहायला मिळालं. 1-2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग, विशेषतः पहिल्या 3 षटकांपर्यंत देखील चांगली बॅटिंग केली होती ऋषी भोईर यांनी आणि जित भोईर यांनी देखील चांगली सुरुवात केली होती, परंतु केतन म्हात्रे यांनी थोडंसं निराश केलं आणि त्यानंतर ऋषी भोईर यांनी देखील नंतर निराशच केलं. 4थ्या षटकामध्ये भरपूर निर्धाव चेंडू खेळले आणि सरतेशेवटी हा सामना जिंकला आहे एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघानं. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहेत अर्थातच वन अँड ओनली तकदीर माळी. 48 धावांची अफलातून खेळी, ज्यामध्ये त्यांनी 4 चौकार लगावले आणि 4 षटकार. मॅन ऑफ द मॅच तकदीर माळी, 48 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हडलक परी 11 जीजी स्पोर्ट वाकलन, गणेश पाटील, अजय सुरू आणि कृष्णा राकेश भावेश हडलक. आपण यावर्षी देखील चांगला प्रयत्न केला. वाकलन संघाने पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये निराश केला आपल्या समर्थकांना. तर मी विनंती करतो तकदीर माळी यांना की आपण पुढे या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपली वाट पाहत आहे आणि वडूनगर संघाने आपलं क्षेत्ररक्षक तोडीत लगेच लावून घ्यायचं आहे. आई देवी वडूनगर संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यस, खेळाडू अजूनही बाकी आहेत यायचे. हडलक केतन, पुढच्या वर्षी अजून एकदा चांगला प्रयत्न करा. ऋषी भोईर, खरंच चांगला क्रिकेट राहिला, मात्र स्कोर थोडा जास्त झाला होता. त्याचं कारण प्रयत्नानं आपण बघितलं, धावांचं लक्ष करताना देखील त्यावेळी धावा बनवल्या होत्या, म्हणजेच 60 धावा बनवल्या होत्या. तर मॅन ऑफ द मॅच तकदीर 48 धावांची खेळी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी येत आहेत तकदीर माळी. रंगनाथ धुमाले यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश धीरज धुमाले यांचे आजोबा आहेत, यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत तकदीर माळी याला. 48 धावांची खेळी. आणि आता मात्र मी आवाज देतोय ऐदी वडूनगर संघाला की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की ग्राउंड पूर्ण खाली झालं आहे. आणि अंपायर्स सूर्यकांतजी मोरे, आपण चला ग्राउंडमध्ये जायचं आहे. आणि सोबतच नामांकित असे पंच अशोक पाटील,
यस पंचांच्या भूमिकामध्ये दोन्ही पंच जात आहेत. प्रकाश चंदर पाटील साहेब यांचं देखील व्यासपीठावर आगमन झाले, कारण की गावातील संघ होम ग्राउंडवर खेळण्यासाठी पूर्णपणे तयारी होत आहे. संघामध्ये खेळाडूंची नावं जर आपण बघितले तर राजा, त्याचबरोबर दिनेश चौगुले, त्यानंतर केतन पाटील संघ कॅप्टन, त्यानंतर सर्व खेळाडू आपण पाहताय. संपूर्ण दिनेश धुमाले, डीडी धीरज धुमाले, तुषार शिल्के आणि सागर पाटील. सागर पाटील मित्रांनो एकच सांगू इच्छितो की मागच्या फायनल मॅचमध्ये मागच्या वर्षी ज्याने षटकार मारून जनमन पोगाव संघाला ही स्वर्गीय कुंतीबाई चषक 2019 तो जिंकून दिला होता, तोच सागर. हॅलो. तर